मी शैलेश लाहोटी, जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सेलू। काल छाननी प्रक्रियेअंती नगराध्यक्ष पदासाठी 9 नामनिर्देशन पात्र झालेले आहेत आणि नगरसेवकाच्या एकूण 25 जागांसाठी 89 उमेदवार नामनिर्देशनांती छाननीनंती पात्र ठरलेले आहेत। तसेच आज मतदान केंद्राध्यक्ष तथा मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण पार पडलेले आहे। माननीय निवडणूक निरीक्षक डॉक्टर प्रताप काळे सर यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन सर्व उपस्थित मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांना प्रशिक्षणाबाबत काही अनुभवाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत व निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे कशी पार पडेल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। या निमित्तानं आपण दिनांक 21 तारखेपासून 21, 22, 23, 24 असे 4 दिवस आपण जिंतूर नगर परिषदच्या हद्दीमधील 12 प्रभागामध्ये आपली एक लोकांना मतदान कसं करायचं आहे याबाबत एक प्रशिक्षण करण्यासाठी आपण एक व्हॅन फिरवणार आहोत। त्याचाही लाभ आपल्या मतदारांनी घ्यावा आणि मतदान कसं करायचं आहे, कारण प्रत्येक ठिकाणी 3 मतदान आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये 4 मतदान करायचं आहे, त्यामुळे काही लोकांना अडचणी येऊ शकतात। तर त्याचेही आपण जनजागृती 21 तारखेपासून करणार आहोत। उमेदवारी मागे घेण्याची मुदत 21 तारखेला परवा दुपारी 3 वाजेपर्यंत आहे, त्यामुळे ज्यांना उमेदवारी मागे घ्यायची आहे ते देखील 3 वाजेपर्यंत शुक्रवार 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन कक्षामध्ये निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नोटीस देऊ शकतात। उमेदवारांच्या बाबतीमध्ये उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपली खर्चाची मर्यादा नगराध्यक्षासाठी 11,25,000 आणि नगरसेवक पदासाठी 3.5 लाख रुपये आहे, त्या मर्यादेतच खर्च करावा व आपल्याला दिलेले आचारसंहितेचे आपण वेळोवेळी पालन करावे, अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल लोकप्रतिनिधित्व कायदा अंतर्गत, याची कृपया नोंद घ्यावी। आज प्रशिक्षणाअंतर्गत जी कर्मचारी अनुपस्थित होते त्यांना लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 134 प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे व कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, याची कृपया त्यांनी नोंद घ्यावी, विनंती। धन्यवाद।